मध्ये आता सत्ता बदलणार आहे, का की सत्ता बदलायची गरज आहे, का की इथं 2 जे आमदार होते आणि 1 जे आयुक्त होते त्यांचेच कारभार चाललेला आहे. आणि तुम्ही जर असं ग्राउंड लेवलला बघत असन आणि तुमची सोशल मीडिया खूप चांगली असन तर तुम्ही ह्या साईडला जाऊन बघू शकता ते किती रुपयाचं टेंडर आणलेलं आहे आणि या टेंडरमध्ये अख्खे खड्डे आहेत तिकडं. आणि ते बनून आता 6 महिनेच झालेलं आहे. 6 महिन्यात जर एवढं मोठं टेंडर निघत असन, आता बघा तिकडं बघा, ते कोपऱ्यात बघा तुम्ही, त्या जर काम होणार तर मग जनता काय करणार? टॅक्स तर पे करतायत ना तुम्ही आमचं, प्रत्येक गोष्टीचं टॅक्स घेत आहेत, काय देत, त्याचं फॅसिलिटी काय आमच्याकडे? 2 आमदार आहेत, 2-3 आमदार जे असतील त्यांचे जेवढे लोक आहेत त्यांनाच सगळं टेंडर आहे, प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे आहे. आणि आयुक्त ते म्हणतात तेच होतं. आणि पालिकेवर पहिले कर्ज नव्हतं, आता कर्ज बी झालेलं आहे. सगळ्यात मोठा म्हणजे स्पेसिफिक असा प्रश्न आहे जनतेचा सर्वसाधारण, की जे पालिकेवर कर्ज होतं ते पहिली नील होती. आता तुम्हाला बी माहीत असेल, तुम्ही मीडियावाले, कर्ज झालं आहे का नाही झालं आहे? त्या खंडातील 1 नंबरची श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका होती. स्थानिक लेवलला यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. म्हणजे आता यापूर्वी भाजपची सत्ता होती, हा. आता याच्यामध्ये तर त्या काळामध्ये काही विकास झालेला आपल्याला दिसतो का? काहीच विकास नाही, फक्त एवढा विकास झालाय बघा तुमचा, हे सगळे गाड्या इकडे आहेत आणि रोड छोटा झालाय, ह्याच्यामुळं दुर्घटना जास्त वाढायला लागली. यापूर्वी आणि ह्याच्यामुळे जे भांडवलशाही दुकानदार आहेत त्यांचा फायदा झालाय, त्यांना एकदम फ्रीची पार्किंग भेटली.